भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 18 मार्च 2025 मंगळवार। तो बंधनापासून मुक्त करतो। मग हिला जी अब्रामची कन्या आहे आणि जिव्यावर सैतानाने 18 वर्ष बंधन घातले आहे। विचार करा, तिला सब्बात दिवशी या बंधनातून मुक्त करू नये काय? लूक 13 अध्याय 16 वचन। जेव्हा येशू सब्बात दिवशी सभास्थानी गेला तेव्हा त्याने एका स्त्रीला पाहिले जिला 18 वर्ष दुर्बलतेच्या आत्म्याने बंधनात ठेवले होते। ती वाकलेली होती आणि सरळ उभी राहू शकत नव्हती। येशूने तिला बोलावले, तिच्यावर आपले हात ठेवले आणि ती लगेच सरळ झाली व देवाची महिमा केली। लूक 13 अध्याय 11-13 वचन। सभास्थानाची प्रमुख येशूने सब्बात दिवशी तिला बरे केले म्हणून रागावला। त्याने लोकांनी सांगितले की काम करण्यासाठी 6 दिवस आहेत, त्यामुळे त्या दिवशी या आणि बरे व्हा, पण सब्बात दिवशी नाही। परंतु प्रभू येशूला तिच्या बरे होण्यास आणखी 1 दिवसही उशीर करायचा नव्हता। तो देवाचे पुत्र म्हणून जाहीर करते की ही अब्रामची कन्या बंधनात राहू नये, अगदी एका दिवसासाठी नाही। आपण हे स्पष्ट समजून घेतले पाहिजे की प्रभू आपल्या मुलांना आजार देत नाही। देवाला आपण आजारी पडावं असं वाटत नाही। कोणत्याही संसारिक पिता आपल्या मुलाला दुःखात पाहून आनंदी होणार नाही। तो आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी काहीही करेल। जेव्हा संसारिक वडील कसे करतात, तेव्हा दयाळूपूर्ण आपला स्वर्गीय पिता किती अधिक आपल्या आरोग्याची इच्छा बाळगेल। पित्याच्या हृदयाची इच्छा आहे की त्यांची मुले चांगल्या आरोग्यात राहावीत आणि दैवी कल्याणात जीवन जगवा। म्हणून देवाने आपल्या वचनात चांगल्या आरोग्याची आणि बरे होण्याची अनेक वचने दिली आहेत। येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताचे अभिषेक तेल सारखा ओतला जेणेकरून आपण बरे होऊ। तसेच त्याने आपल्याला पवित्र आत्मा दिला जो आपल्या मरणाऱ्या शरीरात नवीन जीवन देतो। वचन सांगते, पण त्याने येशूला मरणातून उठवले। त्याची आत्मा जर तुम्हामध्ये वास करतो, तर ज्याने ख्रिस्ताला मरणातून उठवले तो तुमच्यात वास करणाऱ्या याच आत्म्याद्वारे तुमच्या मरणाऱ्या शरीरालाही जीवन देईल। रोमकर 8 अध्याय 11 वचन। आदामची नाफरमानी मुळे जगात मृत्यू आला, पण पवित्र आत्म्याची सामर्थ्याने आपल्याला जीवन आणि पुनरुत्थान प्राप्त झाले। म्हणून आपण जीवनात वाढत आहोत आणि परिपूर्ण जीवन प्राप्त करत आहोत। देवाची मुले, जेव्हा तुम्ही तारण मिळविता आणि नव्याने जन्माता, तेव्हा तुमची आत जीवन येते। जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचे अभिषेक प्राप्त करता, तेव्हा तुमची आत्म्यात जीवन प्रवेश करते। फक्त पवित्र आत्म्याद्वारेच तुमचे शरीर नव्या सामर्थ्याने जागृत होते आणि तुम्ही दैवी आरोग्यात चालता। आगे विचार करण्यासाठी वचन। प्रभू येशू तुझे पाप क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझ्या जीव नाशापासून मुक्त करतो, तो तुला कृपेचा आणि करण्याचे मुकुट घालतो। स्तोत्र संगीता 103 अध्याय 3 आणि 4 वचन। आजच्या बायबल वाचनासाठी सकाळी व्यवस्थाविवरण 32 अध्याय 33 अध्याय 34 अध्याय। संध्याकाळी मार्क 15 अध्याय 26 वचन से 47 वचन। धन्यवाद।